हे आहेत आपले 4 गट, ज्यामध्ये 8वीचा एक विद्यार्थी, 9वीचा एक विद्यार्थी आणि 10वीचा एक विद्यार्थी आहे. आता यांना आम्ही देणार आहोत पायथागोरस, युक्लिड, आर्यभट्ट आणि श्रीनिवास रामानुजन या गटापैकी एक गट. तुमच्या गटामधील एक विद्यार्थी पुढे यायचा आहे आणि समोर दिलेल्या बॉक्समध्ये हा क्यूब आहे, त्याच्यामध्ये 4 नंबर आहेत. हा तुम्ही फासा टाकायचा आहे, जो नंबर येईल त्या नंबरमध्ये तो बॉक्स उचलायचा आहे आणि हा बोर्ड हा काढायचा. तुम्हाला त्या गटाचं नाव दिसेल. चला नंबर 1 पायथागोरस. आणि पहिली टीम आहे पायथागोरस. तुम्ही पायथागोरस टीम बसायचं आहे खाली, जागेवर बसायचं आहे पायथागोरस. दुसरा गट आहे नंबर 4 गट आहे युक्लिड. दुसऱ्या टीम बसून घ्यायचं आहे. गट आहे रामानुजन. या टीमसाठी टाळा. आणि राहिलेला गट आहे आर्यभट्ट. तुम्ही बसू शकता. निपुण भारत अभियान अंतर्गत राष्ट्रीय गणित दिवस पूर्ण देशभर साजरा केला जात आहे आणि गणितोत्सव असं त्याला नाव दिलं आहे, ज्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आहेत. दिनांक 20 ते 22 डिसेंबर रोजी. संकल्पना आहे प्रत्येकासाठी गणित. ज्या पद्धतीनं ऑनलाईन बघितलं असणार, मोठ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये ऑनलाईन शक्यतो उद्घाटन होतात, तसं आपण ऑनलाईन फोटोपूजनही करणार आहोत. आपले श्रीनिवास रामानुजन सुरुवातीला पूजन पुष्पहार ऑनलाईन झालेला आहे. एक 10 मिनिटाचा व्हिडिओ आहे रामानुजनच्या जीवनचरित्रावर, पण त्याच्यावर आधारित प्रश्न असल्यामुळे आपण हा थोडा पुढे श्रीनिवास रामानुजन, जिन्होंने अपनी 32 साल की छोटी सी उम्र में गणित के क्षेत्र में बहुत सारी अद्भुत खोजें की हैं। दोस्तों, यह बात जानकर आपको हैरानी होगी कि आधुनिक युग के इतने बड़े गणितज्ञ ने कोई भी विशेष पढ़ाई नहीं की। उन्होंने खुद की मेहनत और लगन से यह मुकाम हासिल किया। वे पूरी जिंदगी गरीबी से जूझते रहे, स्कूल के एग्जाम्स में फेल हो गए, जिससे स्कॉलरशिप मिलना भी बंद हो गया और फिर उन्हें पढ़ाई छोड़नी पड़ी। पूरा जीवन उनके प्रत्येक प्रश्नाला 5 गुण आहे. प्रत्येक प्रश्नाला वेळ अर्धा मिनिट आहे. तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मोठ्या आवाजात द्यायचं आहे आणि एकदाच उत्तर द्यायचं आहे. प्रत्येक गटाला 2 प्रश्न विचारले जातील, म्हणजे एक फेरी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दुसरी फेरी. आणि ही सरळ फेरी टोटल 10 मार्काची असेल. ठीक आहे. पहिला प्रश्न घेऊन येतो श्रीनिवास रामानुजन यांना. रेडी आहात? तर तुमच्यासाठी प्रश्न आहे हा, आणि वेळ सुरू होते आता. प्रेक्षकही तयार आहात आणि चुकलेला प्रश्न तुमच्यामध्ये येणार आहे आणि तुम्हाला छान बक्षीसे मिळणार. मला 5 उत्तर द्यायचे, बरोबर आहे का? उत्तर आधी बरोबर आहे. टीम साठी टाळ्या वाजवा. तुम्हाला 5 मार्क मिळत आहे. दुसरा प्रश्न आहे आर्यभट्ट साठी. तुमच्यासाठी प्रश्न आहे हा, आणि सुरू होते आता.
उत्तर तयार ठेवा. दहा सेकंद. 8 7. उत्तर बरोबर आहे का? उत्तर अगदी बरोबर आहे. आर्यभट्टासाठी जरा टाळ्या वाजवा. तुम्हाला 5 मार्क मिळतात. तिसरा प्रश्न आहे युक्लिड साठी आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे हा. वेळ सुरू होते आता. -13 9 -7 11. 0 उत्तर आहे. उत्तर अगदी बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे तो पहिल्या फेरीचा पायथागोरससाठी आणि तुमच्यासाठी प्रश्न आहे हा. वेळ सुरू होते आता. कन्फ्यूज करू नका. वेळ खूप असतो तुमच्याकडं. घड्याळावर लक्ष द्यायचं नाही यावेळेला. सहा की 7 -6 उत्तर आहे का बरोबर? याला ट्रिक काय? वजाला आपण चोर मानला आणि अधिकला पोलीस मानलं तर चोर एकत्र आधी करायचं. -15 आणि -7 हे चोर आहेत सगळे. झाले ते 22 चोर आणि 10 चोर आणि पोलीस आणि 6 चोर पोलीस 16 पोलीस. किती झाले? 22 चोर 16 पोलीस. उत्तर आहे -6. अगदी उत्तर बरोबर आहे. पायथागोरससाठी टाळा. पुन्हा श्रीनिवास रामानुजनसाठी तुमच्या पुस्तक मधील हा प्रश्न आहे. ठीक आहे. 8वी 9वी 10वी जे शास्त्रज्ञ आहेत बॉक्स मध्ये शास्त्रज्ञ आहेत तुम्हाला माहिती वगैरे दिली आहे. कुठली कुठला शोध लावला त्याच्यावरती आधारित आहे. तर श्रीनिवास रामानुजनसाठी पहिला प्रश्न आहे. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग कोणत्या ब्रिटिश गणित तज्ञाने लावला? संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग कोणत्या ब्रिटिश गणित तज्ञाने लावला? 9वीचा प्रश्न आहे. 9वीला येणार तो संच लिहितो आपण ते फक्त आकृतीच्या स्वरूपामध्ये लिहायचं. कॉपी पेस्ट केलं. प्रश्न जर आला नाही तर प्रेक्षक तयार राहायचा आहे. हो आहे. भरपूर आहेत. वेगवेगळे मजेशीर आहेत. त्या बाहेर काढा. काहींच्या रंगवलेल्या आहेत काहींच्या बिना रंगाच्या. जो कागद आहे तो पण ठेवायचा. कागद टाकू नका. वही पण बाजूला ठेवला चालेल. तर नियम असा आहे या फेरीतील काड्यांच्या आकाराचा फोटो दाखवला जाईल. समोर तुम्हाला जसा दाखवला जाईल त्या पद्धतीने तुमच्या काड्यानुसार ते डिझाईन तयार करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जी कृती सांगितलेली आहे या फिरायला वेळेचे बंधन नाही पण आहे ना टाइमिंग खाली आहे टाइमिंग. नंतर 1 मिनिट वेळ आहे तुम्हाला आणि ही फेरी 10 गुणांची आहे. ठीक आहे. याला जरा शेवटचे 2 प्रश्न आहेत मॅडम ते जरा अरे 2 मोठ्या व्हायचे होतंय ना. बरोबर चिन्ह काड्या कमी होत असेल तर बरोबर चिन्ह लावू नका. ठीक आहे. ते आधी कुठं काय करत होतो ना फक्त लक्षात ठेवा. बाकीच्या उरलेल्या काड्या बाजूला ठेवा. सगळं क्लिक करून टायमिंग सुरू बाजूला क्लिक केला तर हे होणार. रेडी क्लिक करायला